की ॲसिडिटी आणि फॅटी लिव्हर. तर ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की तुमची नॉर्मल ट्रीटमेंट तर तुम्ही घ्यायचीच. 100% हो की नाही, नुसतं मंत्र म्हणून मग त्याच्यावर तुम्ही अल्कोहोल आणि स्मोकिंग सोडलं नाही तर तुमचं फॅटी लिव्हरवर परिणाम होणार नाही, हे जाणणं फार महत्त्वाचं आहे नाही का. हे मंजिरीताई खूपच महत्वाचं आहे, कारण आपण जेवलो नाही तर चालणार नाहीये ना. जेवायला तर आपल्याला रोज पाहिजेच, त्याच्याशिवाय शरीर बनणार नाहीये. हे एक्स्ट्रा आहे. आपण कसं म्हणतो की आपण एखादी पोळी केली त्याच्यावरती कसं साजूक तूप ओततो, तसा हे वरचा बोनस आहे हा, की हे एक्स्ट्रा का, की ह्यांनी मानसिक ताकद वाढते. जर आपण आनंदी असू ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर म्हणजे आपण म्हणतो ना की एक लाईफ पार्टनर आपल्याला चांगला का मिळायला हवा, कारण त्याच्याबरोबर आपण राहिलो की ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन सगळे चांगले हार्मोन्स स्त्रवतात आणि छान वाटतं. हां, फ्रेश वाटतं आणि व्हायब्रेशन चांगल्या निर्माण झाल्या की शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड जास्त तयार होत नाही, आणि ते लॅक्टिक ॲसिड जर भयामुळे जास्त निर्माण झालं मग व्याधी वाढत जातो. इन्फ्लमेशन बेसिकली कमी करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी हे आहे की त्या पेशंटला ना त्याची विल पॉवर वाढवायची आहे. म्हणजे त्याची विल पॉवर वाढवण्यासाठी आहे की येस, हे मी केलं तर मला बरं वाटणार आहे, हा विश्वास त्याला वाटायला लागतो. आणि मंत्रांना अर्थ आहेच ना, उगीच आपण नाही करू शकत. कारण आज ह्या ऋचा ज्या ऋग्वेदामध्ये सांगितल्यात, श्री सूक्त जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते रोज सकाळी लावलंच गेलं पाहिजे असं माझं मत आहे. श्री सूक्त जे आहे ना ते अतिशय गुणकारी आहे. म्हणजे त्याच्यामधल्या ज्या ऋग्वेदातल्या ज्या काही जे आहेत ऋचा, त्या सगळ्या ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी व्हायब्रेशन्स चांगले तयार होतात. आपण जे म्हणतो की लोक विसरत चालले आहेत की त्या ऋचा ज्या आहेत, श्लोक जे आहेत, ते घरातल्या लहरी पण बदलतात. आज अनेक घरांमध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. सतत कोण ना कोणतरी आजारी पडतच असतं. म्हणजे एकाचा ताप झाला दुसऱ्याला आला, एकाचं डोकं दुखतं, एकाचं अंग दुखतंय, किंवा आपण म्हणतो जे प्रॉब्लेम्स येतात ते यांनी कमी होतात. सो त्यासाठी ही मंत्रांची व्हायब्रेशन्स निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली पुढची पिढी आपल्याला ऑब्झर्व करते ना. आज जर आपणच हे मंत्र विसरलो, हे लुप्त होत गेलं, तर आज अमेरिकेमध्ये मोठा स्टडी होतोय या सगळ्यावरती की हे मंत्र कसं काम करतं. पण हे भारतातलं ज्ञान आहे, ते भारतीयांनी पण टिकवायला हवं. आणि ह्याच्यासाठी अंधश्रद्धा नको आहे, इथे कुठलाही विश्वास हवा आहे की हे एक सायंटिफिक फरक होतोय. म्हणजे आज आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की विठ्ठल 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 या नामाचा जर आपण गजर केला तर आपल्या हार्टमध्ये जर ECG मध्ये बदल दिसून येतात, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आज आपण बघितलं की काही पेशंटना छातीमध्ये धडधडतं, रक्त कमी असेल तर असं होतं, कधीतरी फक्त अँझायटीमुळे पण धडधडतं. म्हणजे काही तिथे आपण म्हणतो ना काही कॉज नसतो, पण त्यांना विचारांनी तो त्रास होतो. मग तेव्हा ह्या गोष्टी खूप मदत करतात. कारण मी कायम म्हणते की आपण आईच्या कुशीत का झोपतो, कारण ते फिलिंग वेगळं असतं ना, ऊब असते, सिक्युरिटी असते आपल्याला, तर ती ऊब आपल्याला ह्याच्यातनं मिळते. तसंच मगाशी म्हटलं तसं तो पेशंट आला जॉईंट पेनसाठी, त्याच्या भावाला घेऊन आला, तर म्हणाला की मॅडम जॉईंट पेनसाठी काय करायचं. मग औषधं सुरू होती. औषध हे पहिलं आहे, म्हणजे मी परत सांगते की हे नुसतं नाही आहे, औषध हे महत्त्वाचंच आहे. आणि तुम्ही वाटेल ते खाल्लत आणि म्हणालात की मॅडम आता मी मंत्र म्हणतो मला बरं वाटलं, इट्स नॉट अलाउड. म्हणजे ते शक्यच नाही आहे. आहार सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर तुम्ही जे काही खाताय ते, तुमची झोप, व्यायाम, ह्याच्यानंतर हे येतं आहे. इट्स अ सपोर्ट. सो त्याला सांगितलं की आपला जो श्रीकृष्णाचा मंत्र आहे तो त्यांना म्हणायला सांगितला की ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे संपुट करायला सांगितलं. म्हणजे हा मंत्र त्याच्याबरोबर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणजे इथे क्लेशनाश ना, म्हणजे कष्ट आपले कमी होतील. आता क्लेश म्हणजे काय, थोडक्यात वेदना. सो जॉईंट पेन कसं सगळी मेजर त्रास असतो. सो जॉईंट पेन होत असेल तर मी पेशंटना कसं सांगते की संपुट करायचं. तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या देवतेचं नाव, म्हणजे एखाद्याला आता आय एम अ कृष्णा फॉलोवर, सो ओम नमो भगवते वासुदेवाय, मग कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ते झाल्यावर परत ओम नमो, असं 21ची सायकल करायची. हे संपुट तयार होतं. म्हणजे सप्तशतीचा जो पाठ केला जातो ना नवरात्रीमध्ये, ह्या पाठाला इतकं महत्त्व आहे की आज आपण म्हणतो की आपल्या कुळामध्ये, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, त्याच्यानंतर नेक्स्ट पिढी आहे, तर ते सगळं पुढे पास ऑन होत असतं ना. आणि म्हणून नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये सप्तशतीचा पाठ झाला पाहिजे. मी तर असं म्हणते की ह्या मंत्रांचा उच्चार आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे.
म्हणजे पूर्वी जे व्हायचं ते आता होत नाही. आता म्हणजे सप्तशतीमध्ये एक एपिसोड असा आहे की देवी जेव्हा असुरांना मारते त्यांचं ब्लड खाली पडतं आणि त्यातनं राक्षस निर्माण होतात. आपण बघतो कॅन्सरमध्ये काय होतं तर ह्या पेशी अशाच प्रमाणात वाढतात. तर हे सगळं थांबवण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना झाडाला पाणी नाही घातलं तर झाड वाढेल का? झाडाला सूर्यप्रकाश लागतो, खत लागतं, तरच ते झाड छान टवटवीत राहतं ना. सो आपल्याला आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आपण सगळे पॉइंटर्स आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजेत. जसं आपण सकाळी उठल्यावर दात घासतो, आंघोळ करतो, तसंच मंत्रांचा पण आपण सपोर्ट घेतला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.